नमस्कार, मी पल्लवी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण पोहे न आकसता चिवडा अजिबात तेलकट न होता छान कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा कसा करायचा ते पाहणार आहोत. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहे की त्यामुळे तुमचा चिवडा एकदम मस्त कुरकुरीत आणि परफेक्ट बनेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1 किलो पातळ पोहे घेतलेले आहेत. आता हे पातळ पोहे आपल्याला अशा या चाळणीमध्ये घ्यायचे आहेत थोडे थोडे आणि चाळून घ्यायचे आहे. म्हणजे याच्यामधलं जे काही थोडंसं पीठ असतं किंवा काही कचरा असेल तो खाली बसतो आणि सबंध अखंड पोहे आपल्याला या चाळणीमध्ये मिळतात. तर हे बघा, अशा पद्धतीने सगळे पोहे आपल्याला इथे चाळून घ्यायचे आहेत. आणि हे पोहे मी चाळून घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे ऊन असेल तर 1 तासभर पोहे उन्हामध्ये ठेवले तर भाजायला सोपे जातात, पटकन भाजले जातात. आता इथे मी गॅसवर कढई ठेवायच्या आधीच म्हणजे कढई थंड असतानाच त्यामध्ये थोडे पोहे घालून घेतलेले आहेत आणि मग त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून घेतल्यामुळे पोहे अजिबातही आकसले जात नाहीत. तर हे बघा, अशा पद्धतीने ही एक खास ट्रिक आहे की ज्यामुळे आपले पोहे न आकसता पटकन भाजले जातात. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण पोहे भाजून घेऊया. गॅस खूप मोठ्या आचेवर ठेवायचं नाही, मध्यम आचेवरतीच आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत. पोहे भाजत आल्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने फुललेले दिसतात आणि थोडासा रंग बदललेला दिसतो. आणि थोडे थंड झाल्यानंतर आपण हातावर चुरले की पोहे पटकन चुरले जातात. पोहे भाजले गेलेत की नाही हे ओळखण्याची ही एक खूण आहे. तर याच पद्धतीने आपण सगळे पोहे इथे भाजून घेऊया. पातळ पोह्यांच्या चिवड्यामध्ये पोहे जर व्यवस्थित भाजले गेले नाही तर चिवडा चिवट होतो आणि खाताना खूप वेळ लागतो. आणि कुरकुरीत भाजले गेले म्हणजे चिवडा खायला खूप छान लागतो. पोहे चांगले असे फुलले गेलेले आहेत म्हणजे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. तर आता अशाच पद्धतीने सगळे पोहे भाजून झालेले आहेत. चिवड्यासाठी मी खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत. एक मोठी वाटी तेल कढईमध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे पातळ केलेले खोबऱ्याचे काप आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे खोबऱ्याचे काप सुरुवातीलाच या तेलामध्ये मी तळून घेणार आहे म्हणजे तेल जास्त तापलेलं नाही आहे. तर आता हे बघा, हे पातळ काप असल्यामुळे पटकन तळले जातात. हलकासा गुलाबी रंग आल्यानंतर लगेचच आपल्याला हे खोबऱ्याचे काप काढून घ्यायचे आहेत. जास्त तळले गेले तर खोबऱ्याचे काप करपट लागतात आणि चिवड्यामध्ये याची चव चांगली लागत नाही. तर सगळे असे हे खोबऱ्याचे काप मी इथे चिवड्यावरतीच म्हणजे या पोह्यांवरतीच काढून घेतलेले आहेत. आता यानंतर एक मोठी वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणेसुद्धा या तेलामध्ये आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत. हे बघा, हलकंसं साल्याचं शेंगदाण्याचं तडकेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. गॅस खूप मोठ्या आचेवरती ठेवायचे नाही आहे, नाहीतर शेंगदाणे पटकन करपले जातात आणि आतून व्यवस्थित तळले जात नाहीत. तर मंद आचेवरती आपल्याला हे आता असे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. हे बघा, शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित तळले गेलेले आहेत. हे शेंगदाणेसुद्धा आपण पोह्यांवरती काढून घेऊया. शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. आता यानंतर आपल्याला इथे भाजकी डाळ तळून घ्यायची आहे. हे डाळे अगोदरच भाजलेले असतात त्यामुळे डाळ तळायला जास्त वेळ लागत नाही. साधारण 1 ते 2 मिनिटांमध्ये तळले जातात. डाळ्याचा हलकासा रंग बदलला गेला की हे डाळं आपल्याला काढून घ्यायचं आहे. फार जास्त तळायचं नाही आहे कारण ते अगोदरच भाजलेले असतात. जास्त तळले गेले तर ते अजूनच कडक होतात. आता हे बघा, सगळं डाळं मी यामध्ये इथे काढून घेतलेलं आहे. सगळं हे वजनी प्रमाणामध्ये साधारण 200 ग्रॅम इतकं घेतलेलं आहे. आता यानंतर मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. तीसुद्धा या तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायची आहेत. कढीपत्त्याची पानं आधीच धुवून सुकवून घेतलेली होती म्हणजे ती पटकन तळली जातात आणि चांगला कुरकुरीत होईपर्यंत हा कढीपत्ता व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. चिवड्यामध्ये जर हा कढीपत्ता मऊ पडला गेला तर संपूर्ण चिवडा मऊ पडू शकतो. तर हे बघा, अशा पद्धतीने मी
मंद आचेवरती ही कढीपत्त्याची पानंसुद्धा व्यवस्थित तळून घेतलेली आहेत. आता ही आपण काढून घेऊया. यानंतर आता याच तेलामध्ये आपल्याला 7 ते 8 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घालून घ्यायचे आहेत. हिरवी मिरची तळत असताना यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. अंदाज घेऊनच मीठ घालायचं आहे, कारण याआधी पोहे तळताना सुद्धा आपण मीठ घातलेलं आणि चिवडा खाताना मिरची दाताखाली आली तर मिरचीचा तिखटपणा जास्त जाणवत नाही, म्हणून मिरची तळताना मीठ घालायचं आहे. आता या तेलामध्ये मिरची तळतानाच लगेचच आपण फोडणीसुद्धा घालून घेऊया. म्हणजे एक मोठा चमचा मी मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी चांगली फुलल्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा पांढरे तीळ आणि एक मोठा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. हळद घालून घेऊया तेलामध्ये. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला आवडत असेल तर एक चमचा या फोडणीमध्ये हिंग घातला तरीही चालेल. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ही फोडणी या पोह्यांवरती घालून घ्यायची आहे. फोडणी पोह्यांवरती घालत असताना ती थोडीशी थंड करून घ्यायची आणि मगच घालायची आहे. आता यामध्ये एक मोठा चमचा 1 ते 2 चमचे आपण पिठी साखर घालून घ्यायची आहे. पिठी साखर घातल्यामुळे या चिवड्याला छान चव येते. सगळं व्यवस्थित आता एकत्र करून घेऊया. एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी हा सगळा चिवडा घालून घेतलेला आहे. गॅस अगदी मंद आचेवरती ठेवलेला आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे. सुरुवातीला पोहे जरी पांढरट दिसत असले तरीसुद्धा 4 ते 5 मिनिटानंतर व्यवस्थित मिसळलं गेलं की चिवड्याला रंग छान येतो. इथे आता आपला असा हा चिवडा तयार झालेला आहे. जर तुमच्याकडे जाड तळ असलेलं पातेलं नसेल तर एखादा तवा घ्यायचा खाली आणि त्या तव्यावरती ते पातेलं ठेवायचं आहे आणि सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा, चिवडा पूर्णपणे थंड करायचा आहे आणि नंतरच मग हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे. जर तुम्हाला यामध्ये शेव किंवा फरसाण घालायचं असेल तर आयत्या वेळी ते तुम्ही घालू शकता. सगळं आधीच आपण मिक्स करून ठेवायचं नाही आहे, नाहीतर चिवडा नरम पडू शकतो. तर अशा पद्धतीने सगळ्या या छोट्या छोट्या सांगितलेल्या टिप्स तुम्ही फॉलो करा. तुमचा चिवडा नक्कीच मस्त कुरकुरीत आणि पोहे अजिबातही न आकसता बनला जातो. आणि चिवडा इथे कुठेही अजिबात तेलकट झालेला नाही आहे. तर अशा पद्धतीने आज आपण चिवड्याची रेसिपी पाहिली. ती तुम्हाला थोडी जरी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.